ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता, वीजतज्ञ आणि समाजवादी पार्टीचे प्रतापराव होगाडे यांचे नुकतेच निधन झाले होते। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काँग्रेस कार्यालयामध्ये सर्व पक्षांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। होगाडे यांचं संपूर्ण आयुष्य पॉवरलूम, शेतीपंप, घरगुती वीज यांच्यासाठी वेचले। विविध स्तरावर त्यांनी राज्यभर मोर्चे आंदोलन केले होते। होगाडे साहेब आणि वीज महामंडळ एक वेगळं अनोखं नातं आम्ही पाहिलं। मी या चळवळीमध्ये अगदी लहान कार्यकर्ता, परंतु होगाडे साहेबांचा जो अभ्यास होता तो सामान्य शेतकरी, सामान्य ग्राहक आणि एक नवा उद्योजक यांच्या निमित्तानं जे काही क्रांती त्या लोकांच्या जीवनामध्ये घडली पाहिजे आणि वीज मंडळही चाललं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला या लोकांच्या विजेच्या बाबतीतल्या ज्या समस्या आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत आणि एकूण हा डोलारा चालला पाहिजे, अशा पद्धतीचा वीज तज्ज्ञ होणे नाही। निश्चितपणानं आत्ताच्या महागाईच्या कालखंडामध्ये शेतकरी देणं लागत नाही विजेचं, हे ठणकावून सांगणारे होगाडे साहेब होते। त्याचबरोबर उद्योजकांच्या माध्यमातून औद्योगिक क्रांती घडली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला ते टिकले। जरी पोकळी त्या ठिकाणी दिसत असली तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान त्यांच्या जाण्यानं झालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वच जण त्या दिशेनं जाणं आणि सामान्य शेतकऱ्याचं, सामान्य ग्राहकाचं हीच जोपासणं हीच करी त्यांना आदरात दिलं आहे। आदरणीय होगाडे साहेबांचं निधन झालं आणि मला आश्चर्य वाटतं आहे की MERC असू दे किंवा ग्राहक मंच असू दे, त्यांच्या विरोधात एवढ्या तोफा टाकणारे होगाडे साहेब, पण सकाळी 8ला निधन झालं। ज्यावेळी त्या लोकांना कळलं त्यावेळी MERCचे निवृत्त न्यायाधीश आणि ग्राहक मंचाचे निवृत्त न्यायाधीश दोघंही ताबडतोबीनं ते बघायला, म्हणजे त्यांचं दर्शन घ्यायला आले आणि त्यावेळी आम्हाला म्हणले की ह्यांनी ते अभ्यासपूर्ण बंडल टाकलं पेपरचं, की आम्हाला त्याच्यातनं निर्णय काय द्यायचा हा गोंधळ व्हायचा आणि मग अखेर त्यांचं जे म्हणणं आहे ते आम्हाला मान्य करण्याशिवाय पर्याय नसायचा। हे त्यांच्या आयुष्याचं यश आहे असं माझं म्हणणं आहे। आणि माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा कसा जगला आणि कुणासाठी जगला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे। शेवटच्या क्षणाला तर त्यांनी 7:49ला आदल्या दिवशी रात्री 8 वाजता मला जो मेसेज पाठवला त्यामध्ये मला टेम्परेचर आलेलं आहे, डेंग्यूची तपासणी करायची आहे आणि मला आता प्रचारासाठी बाहेर पडता येत नाही, यामुळं मला माझ्यावरच राग आलेला, माझाच राग आलेला आहे असं जे म्हटलं। आजच्या या काळामध्ये कोणतेही आमदार, खासदार, मंत्री असू देत यांच्याकडनं एवढी समाजाप्रती आपली बांधिलकी, निष्ठा असणारं कोण आहे असं मला वाटत नाही। कारण माझ्या कामासाठी मला जाऊ शकत नाही, यामुळं माझाच मला राग येतो असं म्हणणे दुर्मिळ आहे। मला वाटतं आहे होगाडे साहेबांचं वीज वितरणमधलं काम किंवा वीज मंडळाच्या बाबतीतलं काम आणि सर्वसामान्यांच्याबद्दल जडलेलं नातं हे आपण पुढं चालू ठेवून त्यांच्या सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आंदोलनानं त्यांना न्याय मिळवून देणं हीच खरी होगाडे साहेबांना श्रद्धांजली आहे।